आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये। आगामी निवडणुकांसाठी आज राज्यभर महायुतीचे मेळावे। राज्यातील 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर मेळाव्याची जबाबदारी। मेळाव्यामध्ये विविध नेते संबोधित करणार। नाशिकमध्ये आज महायुतीची स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार। पालकमंत्री दादा भुसे बैठकीला उपस्थित राहणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्याच्या दौऱ्यावर। हर मंदिर स्वच्छ अभियानाचा बावनकुळे यांच्या हस्ते शुभारंभ। खासदार प्रकाश जावडेकरही उपस्थित राहतील। 1 मे 2024 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसणार। मुख्यमंत्री शिंदेंबद्दल संजय राऊतांचा मोठा दावा। विरोधकांना कळवा, आम्ही इथे आलोय तुम्हाला गाडायला। राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। शिवसेना कोणाला संपवता येणार नाही आणि तुम्हाला संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांच्या दिवा दौऱ्यादरम्यान शिंदे गटाकडून जोरदार बॅनरबाजी। दिव्यातील रस्त्यांवर शिंदे गटानं बॅनर्स लावले। एकनाथ शिंदेंच्या फोटोसह विजय सत्याचा असा मजकूरही बॅनरवर पाहायला मिळाला। मुख्यमंत्री शिंदे मुंबईतील दहिसर आणि कांदिवलीमध्ये होणाऱ्या डीप क्लीन ड्राईव्ह अभियानामध्ये सहभागी होणार। सकाळी 8 वाजता सुरू होणार डीप क्लीन ड्राईव्ह। तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार। ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका। रात्रंदिवस मराठा समाजासाठी काम करतोय, तुमच्यासारखे एसीमध्ये जाऊन झोपत नाही। भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं चोख उत्तर। तू हमसे क्या टकराएगा, जो जो हमसे टकराए सब मिट्टी में मिल जाए। बीडच्या सभेमध्ये शायरीमधून भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका। भुजबळांचा कुठेच नावलौकिक होणार नाही। छगन भुजबळ डागाळलेले। भुजबळांमुळे गोरगरीब ओबीसी आणि धनगर बांधवांचं वाटोळं होत आहे। भुजबळांनी शायरीमधून केलेल्या टीकेला जरांगेंचं उत्तर। शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं आणि त्यानंतर शंकराचार्यांनी टीका करू नये एवढंच बोललो असं म्हणत नारायण राणे यांनी घुमजाव केलेला आहे। एका कार्यक्रमामध्ये बोलताना नारायण राणेंनी वक्तव्यावरून घुमजाव केले। मनसे लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार। पुण्यामध्ये मनसे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यादरम्यान बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाचा वाद चिघळण्याची शक्यता। 16 तारखेला सर्व पुरावे आणि कागदपत्र देशाच्या माध्यमांसमोर जगजाहीर करणार। उद्धव ठाकरेंची माहिती। अमरावतीमध्ये देशी दारू दुकानाविरोधात रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। मनपाच्या अतिक्रमण विभागानं जुन्या बायपास जवळच्या देशी दारूचं दुकान बुलडोझरनं पाडलं। डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमाचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे। आमदार पात्रता प्रकरणानंतर उद्योग मंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत एकत्र। रत्नागिरीमध्ये महसूल क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं भेट तर विकास कामांसाठी एकत्र आल्याची उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। रेल्वे रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक। 19 जानेवारीनंतर राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढेल। हवामान विभागाचा अंदाज। 19 ते 25 जानेवारी दरम्यान थंडीची लाट असण्याचा अंदाज। राज्यामध्ये पुन्हा हुडहुडी। मात्र मुंबईमध्ये तापमानात वाढ झालेली आहे। तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिक गरमीने हैराण झालेत। पुण्यामध्ये दुचाकी चोरणाऱ्या सराईताला पोलिसांनी अटक केलेली आहे। सीसीटीव्ही कॅमेरे कॉल रेकॉर्ड तपासून पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलं। जळगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। 40गाव ते जळगाव पर्यंतच्या दुरुस्तीच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली। रस्ता दुरुस्तीसाठी केलेल्या आंदोलनाला यश आले। जळगावमधील नशिराबादमध्ये पार पडली भव्य कलश यात्रा। तरुणाईसह महिलांचा हजारोंच्या संख्येनं कलश यात्रेमध्ये सहभाग। कलश यात्रेमध्ये प्रभू श्रीरामांचा जयघोष। जळगावमध्ये आज महायुतीचा मेळावा संपन्न होणार। मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील मेळाव्यामध्ये उपस्थित राहतील। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व। जळगावमधील एरंडोलमध्ये प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला। प्रांताधिकाऱ्याचा गळा आवळत हत्येचा प्रयत्न। उत्राणमध्ये कारवाईसाठी गेलेल्या मनीष कुमार गायकवाड यांच्यासोबत हा प्रकार घडला। 10 ते 12 मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल।
जळगावच्या 40 गावात खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथामालेचं आयोजन। या मालेमधील 40 गावांमध्ये तयार होते 2 लाख दिव्यांपासून रामाची प्रतिकृती। 20 जानेवारीला मुंबईसाठी निघणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, अन्यथा बांगड्यांचा आहेर देण्यात येईल। धुळ्यामध्ये मराठा समाजातील महिलांचा इशारा। नंदुरबारमधील अंगणवाडी सेविकांना कामावर हजर राहण्यासाठी शासनाकडून नोटीस। अंगणवाडी सेविकांनी शासनाने काढलेल्या नोटिशीची केली होळी। अक्कलकुवामधला प्रकार। नंदुरबारमध्ये 14 दिवसांपासून सुरू आहे स्वस्त धान्य दुकानदारांचा संप। या संपामुळे शहादा तालुक्यामध्ये 2,21,000 दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना फटका बसलाय। धान्य वितरण होत नसल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त। गोंदियामध्ये कृषी महोत्सवाची मेजवानी। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नवीन तंत्रज्ञानाची ओळख। नाशिकच्या निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्तांसाठी 33,77,88,970 रुपयांचा निधी। आमदार दिलीप बनकर यांची माहिती। पुण्याच्या भोरमधील उतरोलीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि यामध्ये गवत जळून गेलेलं आहे। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिवसेना महिला मार्गदर्शन शिबिरामध्ये उत्साह पाहायला मिळाला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं उपस्थित महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। नवी मुंबईमध्ये नमो चषक 2024 क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन जल्लोषामध्ये झालं। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालं। शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून शनिवारी पहिल्यांदाच 8,164 वाहनांनी प्रवास केला। शनिवारपासून शिवडी नावाशेवा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला। महावितरणच्या नागपूर विभागामध्ये गेल्या वर्षभरात 84,000 नवीन वीज जोडण्या। मोठ्या प्रमाणात वीज जोडण्या करण्यात महावितरणला यश। नागपूर पोलिसांची नायलॉन मांजाविरोधात धडक मोहीम। 46 जणांना ताब्यामध्ये घेत 9 लाखांचा मुद्देमाल जप्त। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। मनपाच्या 1,000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी। प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती। साताऱ्याच्या चितळीमध्ये शेतामध्ये बिबट्याचा वावर। नागरिकांसह शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 30वा नामांतर दिन। विद्यापीठ गेटसमोरील स्मारकाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी येणार आहेत। वाशिमच्या मालेगावातील पांघरी नवघरेमध्ये गहू बहरलेला आहे। वीज पुरवठा सुरळीत दिला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालाय। वर्ध्याच्या आर्वीमधील खरांगड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। यामध्ये चिमुकल्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स लावले होते। मेळाव्यामधून विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला। गोंदियामध्ये 13 ते 17 जानेवारी दरम्यान कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। लोकांमध्ये तृणधान्यांसंदर्भात जनजागृती होण्यासाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं। वाशिमच्या पांगरीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यामध्ये खाद्यपदार्थांचे 130 स्टॉल्स मुलांनी लावले होते। विद्यार्थ्यांना मार्केटिंगचे धडे यामध्ये मिळत आहेत। सोलापूरच्या पंढरपुरातील लाखेच्या चुड्याला मकर संक्रांती निमित्तानं राज्यभरातून मागणी। लाखेच्या आकर्षक बांगड्या ब्रेसलेट्स बाजारामध्ये दाखल। लातूरच्या 3 प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा शून्यावर आलेला आहे। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन 32 गावांनी विहीर अधिग्रहणासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवलेत। अनेक ग्रामपंचायतींकडून आतापासूनच पाण्याचं नियोजन सुरू। लातूरमध्ये बिर्याणी हॉटेलच्या ओपनिंगला गौतमी पाटीलला निमंत्रण। यावेळी गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी काही तरुण चक्क विद्युत रोहित्रावर चढले।